नमस्कार मंडळी, वेलकम अँड वेलकम बॅक टू कोम स्टायलिंग कॉर्नर. मी कोमल तुम्हा सर्वांचं स्वागत करते कोम स्टायलिंग कॉर्नर या चॅनलवरती. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओल्ड लेहंगा रियूज आयडियाज. ओके, आणि मी एक लेहंगा किंवा आपल्या प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये ना एक असा लेहंगा असतो की जो खूप हेवी असतो. मोस्टली ज्या मॅरिड गर्ल्स वुमन्स असतील त्यांच्याकडे त्यांच्या वेडिंगचा लेहंगा असेल जो की खूप हेवी असतो आणि आपण इतके पैसे त्याच्यावरती का घालतो एका दिवसाच्या हाऊससाठी आणि तो तसाच पडून राहण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं सोल्युशन मिळणार आहे. ओके, तुम्ही तुमचा जो घागरा आहे, लेहंगा आहे जो की खूप हेवी आहे आणि तो एकदा घालून किंवा लग्नाचं जर असेल तर नक्की डेफिनेटली एकदाच घातलेला असेल आणि त्याच्यावरती एवढे सगळे पैसे खर्च करून तो कपाटात ठेवलेला असेल तर त्याला आता बाहेर काढायची वेळ आलेली आहे. वेडिंग सीझन चालू आहे, सो तुम्ही त्याचा रियूज डेफिनेटली करू शकता आणि तो कसा ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो माझ्याकडे दोन लेहंगाज आहे. एक व्हाईट कलरचा लेहंगा आहे, तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये त्याला ऑलरेडी बघितलेला आहे आणि त्याला पण स्टाईल करण्याची आयडियाज घेऊन येणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण आता सध्या माझ्याकडे त्याच्या पण आधीचा एक लेहंगा आहे जो की बऱ्यापैकी हेवी आहे आणि त्याला मी स्टाईल केलं नाहीये. आय गेस एक दोन वेळेस घातला असेल तेव्हापासून तो तसाच आहे. सो मेकअप वगैरे डन आहे माझा तो स्टाईल करण्यासाठी. आता मी तुम्हाला फर्स्ट तो लेहंगा दाखवते आणि हा आहे तो लेहंगा. तुम्ही बघू शकता नेटचा लेहंगा आहे. हा जवळजवळ 8-10 वर्ष जुना आहे. हा व्हिडिओ मी जेव्हा शूट करते ना त्याच्या एक दिवस आधी माझ्या भावाची ॲनिव्हर्सरी झाली, भाऊ आणि बहिणीची, आणि त्यांच्या लग्नाचा हा लेहंगा आहे. त्यांच्या लग्नाच्या वेळेस मी घेतला होता, खूप हौस होती आणि आम्ही बहिणींनी डिसाईड करून घेतला होता. सो हा माझा लेहंगा आहे, माझी चॉईस आहे. ओके, सो याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता असं रॉकेटचं मरून कलरचं फॅब्रिक आहे. अशा प्रकारचं खूप मस्त वाटतंय. अशाच कलरचा याच्यासोबतचा ब्लाऊज होता, त्याच्यावरनं नेट आहे. पूर्ण नेटवरती अशा प्रकारचे टिकल्या, बटन्स, कुंदन तुम्ही काही म्हणू शकता. आणि त्याची बॉर्डर OMG, बॉर्डर बघा तुम्ही, इतकी ब्रॉड आणि एकदम असं राजस्थानी काइंड ऑफ वाईब्स देणार आहे. ओके, सो हा माझा लेहंगा आहे आणि याच्यावरती पण असं वेस्टला पण अशा प्रकारची बॉर्डर आहे मस्तपैकी. आणि त्यासोबतचा हा दुपट्टा आहे जो की खूप हेवी आहे. त्याला पूर्ण साईडनी अशा प्रकारची बॉर्डर आणि त्याचे जे एंड्स आहेत त्याच्या एंड्सला अशा प्रकारची बॉर्डर्स आहे. तुम्ही बघू शकता की ही हेवी लेहंग्याच्या खालच्या बॉटम साईडला जी लेस आहे ना, सेम अशा प्रकारची लेस याला आहे. खूप मस्त वाटतं, खूप हेवी आहे. दुपट्टा सुद्धा सेम जसा लेहंगावरती टिकल्या किंवा कुंदन स्टोन्स वगैरे सेम तशाच दुपट्टावरती, आणि दुपट्ट्याचा कलर पण खूप मस्त आहे, बऱ्यापैकी लॉंग आहे. सो आता याच्यावरचा ब्लाऊज माझ्याकडे नाही आहे कारण की 8-9 वर्ष जुना हा लेहंगा आहे, 2015-16 कदाचित. ओके, सो खूप जुना असल्यामुळे त्याच्यावरचा ब्लाऊज तर मला आता फिट येणं नॉट पॉसिबल. त्यावेळेस ना आताच्यामध्ये खूप फरक आहे. बट हो, त्याच्यासाठीची मी टिप तुम्हाला डेफिनेटली सांगू शकते. जर तुमच्याकडे असा एखादा लेहंगा असेल ज्याचा ब्लाऊज तुम्हाला फिट होत असेल, मस्तपैकी भरलेला वगैरे असेल, एकदम हेवी ब्लाऊज वगैरे जर असेल ना, तर तुम्ही स्टाईल करू शकता त्याला तुमच्या एखाद्या सिम्पल साडीसोबत. जर हेवी ब्लाऊज असेल तर मी डेफिनेटली सांगेल की सिम्पल साडीसोबत त्याला स्टाईल करा, मिक्स अँड मॅच करा, त्याच्यावरचं वर्क बघा किंवा कॉन्ट्रास्ट कशामध्ये जातं. आणि स्टाईल करताना नेहमी लक्षात ठेवायचं की तुमची जी साडी आहे ती प्लेन असावी किंवा त्याच्यामध्ये जर 2 वगैरे कलर्स असतील किंवा प्रिंट वगैरे असेल थोडीफार पण, तर त्यात जो कलर आहे तो तुमच्या ब्लाऊजच्या कलर्सला मॅच होत असेल. म्हणजे सिल्वर कलरची प्रिंट वगैरे किंवा बॉर्डर असेल आणि तुमच्या ब्लाऊजमध्ये पण सिल्वर कलरची बॉर्डर किंवा डिझाईन वगैरे असेल तरच तुम्ही ते पेअर करू शकता किंवा गोल्डन विथ गोल्डन जाऊ शकता. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा ब्लाऊज रिस्टाईल करू शकता तुमच्या कुठल्याही साडीसाठी आणि कुठल्याही सिम्पल साडीला एक मस्तपैकी डिझायनर लुक देऊ शकता. सो आता मी हा लेहंगा स्टाईल करणार आहे आणि तुम्हाला दाखवते की मी तो कशा प्रकारे स्टाईल करते. सो ऑब्विसली मी ह्या टॉपसोबत किंवा ह्या ब्लाऊजसोबत त्याला स्टाईल करणार नाही आहे. त्याचा स्कर्ट मी जो लेहंगाचा बॉटम आहे किंवा तो लेहंगा आहे त्याच्यावरचं ब्लाऊज तर माझ्याकडे नाही आहे त्याला स्टाईल करण्यासाठी. सो मी चूज केलेला आहे सिमिलर काइंड ऑफ ब्लाऊज. तुम्ही बघू शकता हा माझ्याकडे ब्लाऊज होता, एक्स्ट्राचा असं तुम्ही म्हणू शकता. ओके, आणि जो बऱ्यापैकी मॅच होतो याच्या कलरला, यांचा कलर मॅच होतो आहे. याच्यावरती पण गोल्डन प्रिंट आहे, याच्यावरती पण गोल्डन आहे. सो हा मॅच होतोय. सो मी डिसाईड केलं की याला मी ॲज अ लेहंगा घालणार आहे. हा ब्लाऊज विथ दिस टॉप अँड दुपट्टा. ओके, फर्स्ट हे लुक क्रिएट करूयात, देन सेकंड लुक बघूयात आपण कसं ते क्रिएट करता येतं, सेकंड अँड थर्ड. ओके, सो घालून येते 2 मिनिटात. सो हे गाईज, मी ते लेहंगा घालून आलेली आहे, दुपट्टा वगैरे सगळं बाकी आहे. ओके, सो अशा प्रकारे तो
त्याचं लुक दिसतंय. थांबा, आता हेअरस्टाईल वगैरे बाकी आहे. सो मी पटकन जाऊन हेअरस्टाईल करून येते आणि देन वी विल स्टार्ट. ओके, सो मी हेअरस्टाईल वगैरे सगळं करून आलेले आहे. दुपट्टा घेतलेला आहे. त्यासाठी आता ज्या साईडनी तुम्ही नॉट बांधलेली आहे ते त्या साईडनी हवा आहे जिथे तुम्हाला दुपट्टा टक करायचा आहे. ओके, त्यानंतर आता मी दुपट्ट्याचा एक कॉर्नर घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता माझा दुपट्टा खूप हेवी आहे आणि तो मी थोडासा वेगळ्या पद्धतीने स्टाईल करते, कसा तो दिसतोय तुम्हाला. सो मी ते घेतलेला आहे जेणेकरून तुम्ही तिथे नॉट वगैरे बांधलेली आहे. आता माझा जुना टाईपचा आहे, सो तिथे मी ते हाईड करते आहे टोटली दुपट्टानी खूप मस्त आणि तिथे सिक्युअर करून घेतली आहे. सेफ्टी पिननी सिक्युअर करून घेतल्यानंतर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तितका टाईट वगैरे ते व्यवस्थित वरती ओढून घ्यायचं आहे त्याला आणि वरती शोल्डरच्या तिथे पण पिनअप करायचं आहे. 2 पिन तरी कमीत कमी तुम्हाला लागणार आहे. पण तुम्हाला वाटत असेल की मध्ये कुठेही ब्लाऊजला ते हलू वगैरे नाही, ब्लाऊजला वगैरे तुम्ही सिक्युअर करून घेऊ शकता त्याला. ओके, सो मी पुन्हा एकदा त्याला सेट करते व्यवस्थित जेणेकरून जे नॉट बांधली आहे मी तिथे ते दिसणार नाही, कारण की त्याला लटकन वगैरे नाही, एकदम सिम्पल आहे आणि तो व्यवस्थित प्रॉपरली सेट होईल हे पण इंटेन्शन आहे. सो मी व्यवस्थित प्रॉपरली सिक्युअर करून घेतला आणि सेकंड तुम्ही बघू शकता जो सेकंड पार्ट आहे किंवा जो सेकंड कॉर्नर आहे तुम्ही अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे, कारण की बॉर्डर खूप मोठी आहे आणि खूप छान ती फोल्ड होती आहे. सो अशा प्रकारे फोल्ड करून घेतल्यानंतर जिथे मी माझं पहिलं कॉर्नर सिक्युअर केला होता किंवा जिथे ॲडजस्ट केला होता त्याच ठिकाणी मी याला टक करून घेते. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम वेगळं स्टाईल क्रिएट झालेली आहे दुपट्टा स्टाईल करायची आणि जे लुक येते ते पण खूप मस्त दिसतं आहे. तुम्ही बघू शकता हे फायनल लुक क्रिएट झालेला आहे आणि एका साईडने एकदम ओपन पल्लू सोडलेला आहे आणि फायनल लुक आहे ह्या लेंगाचं किंवा दुपट्टा स्टाईल केल्यानंतर. तुम्ही बघू शकता समोरनं जी ब्रॉड बॉर्डर वगैरे येते आहे ती खूपच सुंदर वाटते. आता हेअरस्टाईलसाठी मी ते सिम्पलसा बन घातला आहे आणि त्याला मस्तपैकी गजरा वगैरे लावते आहे आणि ऑब्वियसली मी मरून कलरचे त्याच्यावरती रोजेस लावती आहे. आर्टिफिशियल रोजेस खूप छान वाटतात. तुम्ही अजून पण डिफरंट काही ट्राय करू शकता, बट हे मला खूप सुंदर वाटलं. माझ्या लेंगासोबत खूप परफेक्टली मॅच होतं असं वाटतं. आता ज्वेलरीसाठी मी ते चूज केलेलं आहे एकदम टिपिकल असा नेकलेस. एकदम न्यू स्टाईलमध्ये नाही आहे, बट हो माझ्या लेंग्यामध्ये खूप सगळा गोल्डन कलर आहे, सो मी तो चॉईस केला आणि तो खूप मस्त वाटतं आहे. त्याचसोबतची इयरिंग्स वगैरे ट्राय करते आहे. ॲक्च्युली बिंदी पण होती पण मी ती ट्राय केलेली नाही आहे. सो जास्त पण एकदम हेवी नाही, बट हो लग्न समारंभासाठी एकदम परफेक्ट असं लुक क्रिएट केलेलं आहे. मला तरी असं वाटतं आहे. तुम्हाला हा लुक कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून. आता बँगल्ससाठी मी सिम्पल वेल्वेटच्या मरून कलरच्या बँगल्स घेतल्या आहेत, ज्या की गोल्डन बँगल्ससोबत मी मिक्स केलेले आहेत. तुम्ही हवं तर अजून पण कलरफुल ॲड करू शकता. आणि हा माझा फायनल लुक ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे, जो की खूपच सुंदर वाटतो आहे मला तरी. आणि हे दुपट्टा जी स्टाईल केली मी ती खूपच वेगळी आणि खूपच डिफरंट वाटतं आहे. गाईज मी साडी नेसून आलेली आहे. ते तुम्ही बघू शकता पिंक कलरची मस्तपैकी साडी नेसलेली आहे. आता आपण याला स्टाईल करूया या दुपट्ट्यासोबत. ओके, तुम्ही ते डबल पल्लूवाले स्टाईल तर खूप बघितली असेल, आज थोडंसं वेगळं बघूयात. सो त्याचा एक कॉर्नर मी घेतलेला आहे, तो फोल्ड केलेला आहे आणि इथे मस्तपैकी खोचून घेतलेला आहे. आता मी थोड्या वेळासाठी करते पण फक्त खोचले, पण तुम्हाला पिन लावून घ्यायची आहे, व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके, आणि त्यानंतर हा पदर जो आहे जी ओढणी आहे ती पाठीमागनं घेऊन पदरासोबत एकदम व्यवस्थित सिमिलर सेट करून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता पदरावरनं ती ओढणी घेतलेली आहे. ती जी ओढणी आहे ती नेटची आहे, त्याच्यावरती छान स्टोन आहे, पिंक कलरची बॉर्डर आहे जी की साडीला खूप परफेक्टली मॅच होती. आणि तुम्ही बघू शकता फायनल लुक किती छान वाटतंय. ते साईडनी जो पट्टा दिसतोय तो पण खूप छान वाटतोय. एकदम सिम्पल साडी एकदम डिझायनर लुकमध्ये कन्वर्ट झालेली तुम्हाला दिसतीये आणि त्याचा पदर खूपच छान वाटतोय. ते कॉम्बिनेशन एकदम ग्लॅम एकदम क्लास वाटतंय.
मला तरी पर्सनली इतकी आवडली, इतकी ऑब्सेस झाली आहे मी. खूपच छान वाटतं आणि त्याची जी बॉर्डर आहे पदराची त्याला पण इतकं छान हेवीनेस क्रिएट झालेला आहे. अजिबात वाटत नाही की एकदम सिम्पल साडी आहे. बघू शकता साईडने पण किती छान वाटते आहे. फुल लुक अशा प्रकारे येतं आहे त्याचं मागणं आणि समोरनं पण. रिअली लव इट. एकदम परफेक्टली मॅच करता येते एकमेकांना. सो आता इथे लावलं आहे तर आपण त्याला थोडंसं सिक्युअर करून घेऊयात व्यवस्थित पिनेने, म्हणजे ते निघणार नाही. ओके. जिथे मी टक केलं आहे सुरुवातीला तिथे तर मी सिक्युअर नाही केलं आहे, पण हो तुम्ही जर असं ट्राय करत असाल तर तुम्हाला सिक्युअर करून घ्यायचं आहे. की पिननी सिक्युअर केल्यानंतर तुम्ही बघू शकता ना ओढणी निघती आहे ना पदर निघतोय, आणि दोन्ही पण तुम्हाला एक सोबत एकाच पिनमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं जेणेकरून एकदम परफेक्ट पल्लू वाटणार आहे. अजिबात असं काही वाटत नाही आहे की वेगळं काही ॲड केलेलं आहे. आणि जे दिसतंय जे लुक येतं वाव इट्स ऑसम. रिअली लव इट. मला तर इतकं प्रचंड आवडलं ना की मला ती काढावंसंच वाटत नव्हतं. सो आता त्याच्यावरती मी स्टाईल करायला ग्रीन कलरचे इयरिंग्स झुमकाज घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये गोल्डन कलर पण आहे कारण की ग्रीन कलर थोडासा कॉन्ट्रास्ट पण आहे आणि दुपट्ट्याला पण थोडासा मॅच होतो आहे. त्याचबरोबर गोल्डन कलर पण जो मी दुपट्टा किंवा जो आता वरनं पल्लू घेतला आहे त्याच्यामध्ये आहे. सो मी मस्तपैकी झुमकेच टाकलेत, का गळ्यामध्ये वगैरे काही घातलेलं नाही आहे. आणि हे माझं फायनल लुक क्रिएट झालेलं आहे. खूपच सुंदर वाटतं ते झुमकेज आणि तो पल्लू वगैरे. रिअली ऑब्सेस विथ दिस लुक. तुम्हाला हे लुक कसं वाटलं हे मला नक्की सांगा कमेंट करून. हे माझं फायनल लुक आहे. ओके. सो गाईज ह्या दोन पद्धतीने तुम्ही तुमच्या लेहंगाला रिस्टाईल करू शकता. तुमचा कुठलाही ओल्ड लेहंगा असेल, त्याचा दुपट्टा असेल, त्याची चोली असेल किंवा त्याचा स्कर्ट असेल, हा तुम्ही रिस्टाईल करू शकता तुमच्या पद्धतीने. आता मी ओढणीची एकच स्टाईल दाखवलेली आहे, जसं की अशा पद्धतीने घेतली. तुम्ही ते खूप कॉमन पद्धत बघितली असेल की ती डबल पल्लू काइंड ऑफ स्टाईल करायची. एक आपला साधा पल्लू एक असं घ्यायचं आणि पाठीमागनं एक न सोडायचं. ही खूप कॉमन पद्धत झालेली आहे, तर खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये बघितलेली असेल. सो मी आज काहीतरी वेगळं स्टाईल केलं आणि मला ही स्टाईल प्रचंड 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 आवडलेली आहे. खूपच छान वाटते. तुम्हाला ही स्टाईल कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्यानंतर मी हे दोन पद्धतीने स्टाईल केला. आता त्याचा ब्लाऊजचा पार्ट माझ्याकडे नाहीये म्हणून मी तो स्टाईल नाही करू शकले. त्याचबरोबर तुम्ही ॲज अ स्कर्ट ॲज अ ड्रेस पण स्टाईल करू शकता. ॲक्च्युली मी पण ट्राय केलं होतं पण ते एवढं काही खास जमलं नाही माझ्या लेहंग्याचं. पण हो तुम्ही ते ट्राय करू शकता. मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. माझा इंस्टाग्राम हँडल आहे कोम स्टायलिंग कॉर्नर. सो टाटा बाय बाय. इन द नेक्स्ट व्हिडिओ.